हॅलो हाय नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच असायला पाहिजे. चलो तर मग आज आहे आमचा छोटासा मिनी व्लॉग मेकअपच्या ऑर्डरसाठी मी गेले होते सासवडमध्ये. तर त्या ठिकाणी आम्ही रेग्युलरप्रमाणे पहिल्यांदा पोचलो, कुणी आलं नव्हतं आणि आमच्यानंतर फोटोग्राफरची एंट्री झाल्यानंतर हळूहळू सगळी पाहुणे मंडळी पण यायला लागली. त्यानंतर आम्ही असा विचार केला की आता आपल्याला इथेच बसूनच मेकअप करावा लागणार. त्यामुळं आम्ही त्यांना विचारलं की आमच्या मेकअपसाठीची रूम कुठली आहे. तर त्यांनी आम्हाला मेकअपची रूम दाखवली. तिथे आम्ही आमच्या चेअर घेऊन गेलो, सेटअप लावून घेतला. पण आम्ही सेटअप लावून घेतला तरी पण तिथे कोणी काही आलंच नाही, कारण की वरात मंडळी आत्ताच आली होती, वराडी मंडळी. सो त्यांना नाश्ता पाणी करायचं होतं, जेवण करायचं होतं, त्यामुळे थोडा वेळ लागणार होता. मग आम्ही पण विचार केला की आपण पण आपली पेटपूजा करून घ्यावी आणि मग आपल्या कामाला सुरुवात करावी. नाश्त्यासाठी तिथे छानसे पोहे होते, पोहे खाल्ले आणि आमचा सेटअप लावून घेतला. सेटअप लावता सगळ्यांची धावपळ चालू होती की कोणाची कशी हेअर्स करायचे आहेत, कोणाचे कसा मेकअप करायचा आहे. सो ते आम्ही ठरवत होतो. ते ठरवताना आज आम्ही आमचं पण थोडंसं ग्रूमिंग करून घेतलं, कारण की केस खूपच प्रवासामुळे टू व्हीलरवर आल्यामुळे खराब झाले होते. मग आम्ही आमचा शेकअप करून घेतला आणि आम्ही आमच्या कामाला लागलो. सगळ्यात आधी आम्ही ग्रूमचा मेकअप करून घेतला, कारण की सगळ्यात आधी साखरपुडा होता. त्यामुळं ग्रूम रेडी करून दिला आणि आम्ही पुन्हा एकदा गप्पा मारायला बसलो. तर ही होती अश्विनीची क्यूटसी लव्ह स्टोरी. फायनली आमची मेकअपला सुरुवात झाली. मेकअपसाठी मग आता मस्तपैकी ती रूम भरलेली होती. पटापट आमचे मेकअप चालू होते. सध्याचं ट्रेंडिंग सॉन्ग आहे ना, झटापट पटापट, त्याप्रमाणे आमचं मेकअपचं काम चालू होतं. एक साईडर आम्ही रेडी करून बाहेर पाठवत होतो. त्यानंतर ज्या मॅडमने आम्हाला मेकअपची ऑर्डर दिली होती त्या मॅडमचा आम्ही मेकअप करायला घेतला. त्यांचे हेअर अतिशय फ्रीझी आणि कर्ली होते, त्यामुळे हेअरस्टाईल करताना थोडासा प्रॉब्लेम येत होता. तुम्हाला असा अनुभव आला आहे का की जेव्हा मेकअपसाठी बल्कमध्ये ऑर्डर मिळतात, ॲटलिस्ट 10-12 मेकअप असतात सायडरचे, त्यावेळेस त्या 10-12 जणांमध्ये एक अशी मॉडेल किंवा सायडर असते की जिला काहीही केलं तरी पटत नाही. म्हणजे तिची हेअरस्टाईल कोणती केली तरी त्यात ती थोडीशी अनसॅटिस्फाईड असते, किंवा मेकअप केला तरी तिला असं वाटतं की नाही, मी सगळ्यांपेक्षा वेगळीच दिसते आहे. असं काही मेकअपमध्ये होतं का? तर त्यावेळेस मेकअपमध्ये तुम्ही काय करता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मेकअप आर्टिस्टमध्ये पेशन्स असणे खूप गरजेचे आहे. अशा प्रकारे आम्ही आमची ऑर्डर पार पाडली आणि आम्ही निघालो घरी निघता पुन्हा एकदा सगळ्या वराडी मंडळांची भेट घेतली आणि आम्ही सगळ्यांना बाय बाय केलं. जर तुम्हालाही अशा मेकअपच्या ऑर्डर बल्कमध्ये द्यायच्या असतील तर माझ्याकडे मेकअप आर्टिस्टची टीम आहे. सो तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता KP मेकओव्हर्स या इंस्टाग्रामच्या पेजवरती. सो चलो बाय बाय. अशा प्रकारे आमची ऑर्डर खूप छान झाली. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.